गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। कळवण तालुक्यातील कनाशी गावात दिनांक 18 जुलैच्या मध्यरात्री एक धाडसी चोरीची घटना घडली असून परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालंय। यापूर्वीही अशाच प्रकारच्या चोऱ्या कनाशी व भुवनेश्वरात झाल्या असून ही पुन्हा एकदा चोरी झाली आहे। ही बाब चिंताजनक आहे। चोरट्यांनी कनाशीतील मुन्ना राजभोज यांचे फुटवेअरचे दुकान, सचिन चव्हाण यांचे शिवम कलेक्शन तसेच कळवणकर वस्त्रालय साई कलेक्शन ही दुकाने फोडली। सेंटरचे कुलूप तोडून लाखो रुपयांची रोकड आणि मुद्देमाल चोरून नेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले। विशेष म्हणजे मागील चोरांप्रमाणेच यावेळी चोरट्यांनी सेम पॅटर्न वापरल्याचं दिसून येत आहे। या घटनेची माहिती मिळताच अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली आहे। त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केलाय। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। या धाडसी चोरीमुळे कनाशी आणि परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। सतत होणाऱ्या चोऱ्यांमुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये देखील अस्वस्थता पसरली आहे। एस मराठी न्यूज साठी लक्ष्मण बागुल, कळवण। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।